आता बातमी 36 जिल्ह्यांची। वेगळ्या विदर्भाचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। तर वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आम्ही काम करतोय असंही बावनकुळे म्हणाले। वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यापेक्षा विकास कसा होईल हे पाहण्याचा सल्ला संजय शिरसाट यांनी दिला। छोटे छोटे तुकडे करून काय होणार, त्यापेक्षा विदर्भाचा बॅकलॉग भरून काढा असंही शिरसाट म्हणाले। 22 आमदार दुसऱ्या गटात जाणार असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केलं। आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे आमदार फुटणार या केलेल्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांनी ठाकरेंचे 13 आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहेत असा दावा केला। एकनाथ शिंदेंना इशारा दिला तर ते आमच्याकडे येतील असं म्हणत आदित्य ठाकरेंना टोला लगावण्यात आला। देवगिरी बंगल्यावर आज शिवसेनेच्या सगळ्या आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। महापालिका निवडणुकीकरता शिवसेनेच्या रणनीतीवर एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीकरता मविया म्हणून स्थानिक नेत्यांशी चर्चा करा। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिलेत। साताऱ्याच्या धोम गावात समाज मंदिराकरता नागरिकांनी आमरण उपोषण केलं। सरपंचाने सही न दिल्यानं बांधकामाला अडथळा निर्माण झालाय। तातडीनं समाज मंदिर बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। कराडच्या चचे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यात सचिन जंगम यांच्या बब्या डॉन आणि विदर्भ केसरी निशान या बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावला। सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दरावरून शेतकरी आक्रमक झाले। ऊसाला 3500 रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी करण्यात आली। मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला। अकोल्याच्या वाडे गावात शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। नाफेडच्या जाचक आणि किचकट अटींना शेतकऱ्यांनी विरोध केला। अटीमुळे अनेकांना शेतमाल परत न्यावा लागत असल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। तातडीनं नियम शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे। नांदेडच्या कंधार तालुक्यातील कवठा इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। अतिवृष्टीसह महापुरात शेतीचं नुकसान झालेल्यांना मदत कमी मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीनं योग्य मदत देण्याची मागणी करण्यात आली। कल्याण शहरामध्ये एक लहान मुलगा वाहतूक कोंडी सोडवण्यात मदत करताना दिसतोय। शिटी वाजवतोय, पुढे चला काका, पुढे चला काका असं सांगणारा हा लहान मुलगा, ज्याचा व्हिडिओ जोरदार चर्चेत आलाय। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र दारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रवींद्र दारूची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे। धुळे शहरामध्ये सायलेन्सरचा आवाज करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। 62 बुलेट्सवर कारवाई करण्यात आली आणि त्यांचे सायलेन्सर जप्त करून घेण्यात आले। दरम्यान कर्णकर्कश आवाज कुणीही दुचाकी या आवाजात चालवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय। देहू रोडच्या किवळे रावेत परिसरातील चंद्रभागा कॉर्नरमध्ये नवीन डाकघर सुरू करण्यात आले। आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला। यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील उपकेंद्रामध्ये एका कंत्राटी परिचारिकेनं विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सतत होत असलेल्या शरीरसुखाच्या मागणीला कंटाळून महिलेनं हे पाऊल उचललं। महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही सेंटर परिसरात दुचाकी चोरीला गेली। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे। नालासोपाऱ्यामध्ये उड्डाणपुलाखाली जलवाहिनी फुटली। यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं। तातडीनं जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। मुंबईतील तानसा जलवाहिनीचं देखभाल दुरुस्तीचं काम सुरू आहे। यामुळे मुंबईसह उपनगरात 15% पाणी कपात करण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। आता आपण एक मोठी बातमी बघूया। एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी आहे। ही बातमी नाशिकमधून आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव पैकी बरड्याची वाडी या गावात राहणाऱ्या
एका 45 वर्षाच्या महिलेनं तब्बल 14 अपत्यांना जन्म दिला. पण या महिलेनं घरची हलाखीची परिस्थिती असल्यानं पैशांकरता आपल्या 14 पैकी 6 मुलं आणि मुली विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बच्चूबाई विष्णू हडोंगे या 45 वर्षाच्या महिलेनं 10 ऑक्टोबर 2025 ला एका बाळाला जन्म दिला. पण या बाळाचं वजन कमी असल्यानं आरोग्य विभागानं या अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवलं. या महिलेच्या घरी आशा कर्मचारी गेल्यावर तिनं आपलं बाळ विकल्याचं सांगितलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं बिंग फुटलं. या घटनेची सत्यता पडताळण्याकरता न्यूज 18 लोकमतची टीम सुद्धा या पाड्यातल्या बच्चूबाई विष्णू हांडोगे या महिलेच्या घरी गेली. पण तिच्या घरातून तिचा नवरा आणि ती गायब झालेले आहेत. पती पत्नी दोघेही गायब झालेले असले तरी त्यांची इतर मुलं अद्यापही याच घरात आहेत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांनी महिलेच्या इतर मुलांकडून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या मुलांनी जी माहिती दिली ती धक्कादायक आहे. अवघ्या 10,000 रुपयांकरता आमच्या भावाला विकल्याचं या चिमुकल्यांनी सांगितलं. देऊन टाकला. कोणाला? भावड्याला. भावड्याला? का बरं देऊन टाकला? पिया नव्हतं. म्हणजे पिया नव्हतं. पोराला हं? दूध नव्हता म्हणून देऊन टाकला. हा. आणि त्याच्या बदल्यात काही दिलं का त्यांनी? भावड्याने काही दिलं का तुम्हाला? काय दिलं? नाही काय दिला, मग 10,000 दिला पैसा. किती? 10,000. आणि त्याच्या बदल्यात देऊन टाकला. त्या असा नीट कराय आजारी झाली ती ना माझी आई, त्याच मुलं. आई आजारी झाली होती. काय झालं होतं आईला? तर रगत कमी पडतील, 4-5 टाइम भरेल आहे. हं. मग असं जसं हा मुलगा दिला तसे किती मुलं दिली आधी त्यांनी? आधी 2 दिली पण एक मरून गेला. ते कोणाला दिले होते? इकडं कोणी दिलं काय माहित. ते कितीला दिले होते? हा, ते कितीला दिले होते? किती काय माहित. पण तुला माहिती आहे ना सगळं हे? कोणाला विकले काही नाव माहिती आहे का? नाव नाही माहित थोडा. 2-3 दिवसापूर्वी तो कुठे आहे? तो देऊन टाकला. का बरं देऊन टाकला? त्यात दूध नव्हता पिया. हा. काही पैसे दिले का त्यांनी? हो. किती? 10,000. बर. मग असे पैसे का बरं घेतले तुमच्या घरात आई वडिलांनी? तुला नाही माहिती? मग कोण म्हणत देऊ नको असं कोण म्हटलं होतं? आमचा भाऊ कोणता भाऊ? भरती काय म्हणत होता? सांगा आम्हाला पोर नाही द्यायचा. मग का बरं दिला? त्याला पियाच नव्हतं म्हणून दिला. बाकीचे कुठे येते? बाकीचे कुणाला दिले? ते मला सांगतो. एक वाली रील दिलाय. तेवढा सापूरला दिला. कुठे? सापूरला. कोणाला दिला तो? काय ना ते घबरे शहापूरला कोणाला दिला बाळा? पण माहित नाही तेवढं ना. बाई तुला बहिणी किती टोटल? कोणाचं लग्न झालंय का तुमच्या भावा बहिणीमध्ये? हा झाला ना. कोणाचं? 2 बहिणीच्या. 2 बहिणींचा. ते कुठं दिलंय त्या? एक खेडला दिली हं. आणि एक पिंगलवाडी दिली. आणि तू तिसरी? आणि बाकीचे कुठे मग? ते देऊन टाकली. या महिलेला म्हणजे बच्चीबाई हाडोंगेला 14 अपत्य झाले. हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा धक्का बसला की असं शक्यच नाही. पण जेव्हा 14व्या खेपीला तिला इथे आरोग्य अधिकारी येत होते तर ती तपासणी करायचं म्हणून ती नकार देत होते. आणि म्हणून माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझी स्वतः मिसेस येऊन त्या महिलेला समजूत केली की बाई तुला हॉस्पिटल जावं लागेल. आम्ही नेलं तिला आणि ती सुदैवाने सुखरूप डिलिव्हरी झाली. आणि जेव्हा आरोग्य विभागाचे कर्मचारी आज या ठिकाणी आले की वजन आपण घेऊया, त्याचं काही लसीकरण करूया, तेव्हा सकाळी मला 9 वाजता असं कळालं की ते बाळच नाही आहे म्हणून. आणि मग आपण शोध घेतला. मग मी आरोग्य अधिकाऱ्याशी बोललो, CDPOशी बोललो की हे बाळ कुठं आहे. तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की ते बाळ आम्ही देऊन टाकलं. मग देऊन टाकलं म्हणजे नक्की काय केलं? आम्ही त्याच्या खोलात गेलो तर अशी माहिती मिळाली की ते बाळ काहीतरी कोणाला त्याचं नाव काही कळालं नाही, पण तू काही पैसे घेऊन ते बाळ दिले गेलेलं आहे. म्हणजे आजही या आर्थिक परिस्थितीमुळे गरीबमुळे पोटचा गोळा विकण्याची वेळ जर येत असेल आदिवासी समाजामध्ये किंवा गरिबांना, तर आपण नक्की आहोत कुठे? मग आपण माणसं आहोत की जनावर आहोत? त्याच्यामध्ये आशांच्या माध्यमातून HBNCचा एक कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये बालकांना घरी जाऊन व्हिजिट दिल्या जातात.
त्याच्यामध्ये अनुसयाबाई हाडांगे म्हणून पेशंट होतं. त्याची साधारणतः 14वी डिलिव्हरी झाली ग्रामीण रुग्णालयामध्ये. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बच्चूचं वजन तेव्हा 2,800 होतं. त्यानंतर घरी जाऊन त्याच्यामध्ये वजन घेतलं असतं 3,800 वजन त्याच्यामध्ये होतं. आज आमच्या आशा कर्मचारी त्या गावात गेल्या, बर्डेची वाडी, टाकेदेगाव, त्र्यंबकेश्वर येथे. त्यांना त्या ठिकाणी मातेने सांगितलं की बच्चू आता आमच्याकडे नाही आहे संदर्भात. बातमी छत्तीस जिल्ह्यांची सुरू करूया. राज्यात डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये थंडीचा कडाका जाणवू लागलेला आहे. हवेतील गारव्यामुळे नागरिकांना दिवसाही उबदार कपडे घालण्याची वेळ आलेली आहे. राज्यातील बहुतांश भागातील किमान तापमानाचा पारा उतरलेला असून अहिल्यानगर इथं 7.4 इतकं सर्वाधिक निचांकी तापमान नोंदवलं गेलेलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूरसह 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा पुढच्या आठवड्यामध्ये करण्याकरता राज्य निवडणूक आयोग सज्ज झालेला आहे. तरी अनेक महापालिकांच्या मतदार याद्यांमधील दुबार मतदारांचा घोळ संपता संपेना अशी परिस्थिती आहे. महापालिकांच्या अंतिम याद्या तयार होण्याला विलंब होतोय. हे लक्षात घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगानं घेतला आहे. मुंबई पालिका अंधेरी पूर्व, सांताक्रूज पूर्व, दादर, प्रभादेवी या विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिन्यांच्या जोडणीची कामं हाती घेण्यात येणार आहेत. हे काम शुक्रवार ते शनिवार दरम्यान करण्यात येणार आहे. परिणामी शहराच्या काही भागांमधला पाणीपुरवठा या कालावधीमध्ये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नववर्षाचं दिमाखात स्वागत करण्याकरता गोव्याच्या किनाऱ्यावर दरवर्षी पर्यटकांची प्रचंड गर्दी होत असते. मुंबईहून गोव्याला जाण्याकरता बहुसंख्य प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसला पसंती देतात. परंतु CSMT मडगाव वंदे भारत एक्सप्रेस 8 डब्यांची असल्यानं प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नाही. त्यामुळे या एक्सप्रेसला 20 डबे जोडण्याची मागणी प्रवाशांकडून केली गेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या ठाणे कोर्टात हजर राहणार आहेत. ठाण्यातील तलावपाळी परिसरामध्ये मनसेच्या माध्यमातून जाहीर सभा घेण्यात आली होती. यावेळी त्यांनी तलावावर भेट दिली होती. या प्रकरणी राज ठाकरेंना समन्स बजावण्यात आलेला आहे. देहू तळवडे या मार्गे निगडीकडे जाणाऱ्या मार्गावर भरधाव बसनं रस्ता ओलांडणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या मुलीला जोरदार धडक दिली. यामध्ये 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय, तर एक महिला गंभीर जखमी झालेली आहे. संतप्त लोकांनी बसची तोडफोड केली. बस चालक किरण पाटील याला पोलिसांनी अटक केलेली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 22 फेब्रुवारी 2026ला इयत्ता 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरता नियमित शुल्कासह अर्ज भरायला येत्या सोमवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेकरता शाळांना शाळा नोंदणी आणि नियमित शुल्कासह विद्यार्थी नोंदणीसाठी ही अंतिम मुदतवाढ असणार आहे. मीरा भाईंदरच्या इंद्रलोक परिसरातील कस्तुरी हाईट्स बिल्डिंगला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेमध्ये 7 रहिवासी जखमी झाले असून त्यांच्यावर पंडित भीमसेन जोशी दवाखान्यामध्ये आणि भक्ती वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. धाराशिवमधल्या साई कला केंद्रामधील नर्तिका पूजा उर्फ आरती वाघमारे आणि तिचा प्रियकर अश्रुबा कांबळे यांच्यामध्ये झालेल्या वादाच्या रागातून प्रियकरानं आत्महत्या केलेली आहे. या प्रकरणी प्रियासी महिलेवर येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक महत्त्वाची बातमी टीव्ही स्क्रीनवर आपण बघतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुफान राडा झालेला होता. विधान भवन परिसरामध्येच दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली आणि मग त्याचे रूपांतर हाणामारीत सुद्धा झालं. विधान भवनाच्या पायऱ्यांजवळ हे समर्थक एकमेकांना भेटले. या राड्यासंदर्भातील अहवाल तयार झालेला आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते. आज विधानसभा अध्यक्षांना विधिमंडळ समितीकडून हा अहवाल सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर गुरुवारी हा अहवाल सभागृहामध्ये ठेवला जाईल. समितीकडून आतापर्यंत या प्रकरणात 7 ते 8 बैठका झाल्यात आणि समितीतील 18 सदस्यांनी घडलेल्या घटनेप्रकरणी तीव्र नाराजी, संताप नोंदवलेला आहे. यातील संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायला हवी यावर समितीतील सगळ्यांचं एकमत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. एकूणच या समितीच्या अहवालानंतर राज्य शासनाकडून या प्रकरणी कठोर पावलं उचलली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
निवडणूक गावगाड्याची पडसाद संसदेमध्ये असं आपल्याला चित्र वारंवार बघायला मिळतं आणि त्याच्याच विषयीची बातमी आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही निवडणूक लढता येते, पण महाराष्ट्रात भाजपच्या मंत्र्यांच्या पत्नी किंवा आई विरोधात उमेदवारी अर्जही भरता येत नाही, अशी भयावह स्थिती असल्याचं सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये भाजपवर हल्लाबोल केला. शिवसेना जो मस्के जी उसके पार्ट है, उनके एक एमएलए ने घर में गए, किसके? भारतीय जनता पार्टी के, भारतीय जनता पार्टी के एक नेता के घर में गए और उन्होंने हार्ड कैश पकड़ाया, जो हर चैनल ने दिखाया. मैं आरोप नहीं कर रही हूँ, ऑथेंटिकेट पूरा कर सकती हूँ. हार्ड कैश, तो ये कैश इनके पास, आपके पास नहीं है, हमारे किसी के पास कैश नहीं, बीजेपी के पास कैश मिला. और छोटा नहीं, बैग में नहीं मैडम, सूटकेसेस में मिला है. उसके वीडियो आए हैं. इसकी इंक्वायरी कब लगाएंगे? मैं मांग करती हूँ इस सरकार को कि ईडी और सीबीआई की इंक्वायरी हो और जांच हो, ये कैश कहां से आती है. जामनेर नाम की जगह है, साधना महाजन. कौन है ये? अच्छा है, मुझे बहुत अच्छा लगा, एक औरत बन रही है अनिल अपोज, बड़ी अच्छी बात है. लेकिन उसका एंगल ऐसा है कि ये परिवारवाद प्रोडक्ट है. मिनिस्टर, कैबिनेट मिनिस्टर गिरीश महाजन वाइफ, भुसावळ रजनी सावकारे, संजय सावकारे कैबिनेट मिनिस्टर्स वाइफ, खामगांव अपर्णा फुंडकर, मिनिस्टर आकाश फुंडकर भाभी, सारे हैं. ये सारे मैडम इलेक्शन हुआ ही नहीं, वहां अनअपोज्ड हो गए और वायलेंस भी हुआ है, ऑन रिकॉर्ड बोल रही हो. तो अगर बीजेपी, और सारे बीजेपी के हैं, आप सोचिए किसी को फॉर्म भी भरने नहीं दिया, और सारे मंत्रियों की बीवी, बहन, भाभी, माँ है. ऐसे कैसे हो सकता है? एक लोकतंत्र में मेघवाल जी अनअपोज, मैं समझ सकती हूँ, एक अनअपोज, दो अपोज, 25 अनअपोज हो सकते हैं. ऐसे कैसे हो सकता है? मेघवाल जी, आप न्याय दीजिए हमें. सुप्रिया सुळेंच्या बिनविरोध निवडीच्या टीकेवर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पलटवार केला. नगर पंचायत के चुनाव है, अरविंद सावंत जी ऐका, नगर पंचायत के चुनाव हुए. नगर पंचायत के चुनाव में जब एक कार्यकर्ता का चुनाव ये था, एक कार्यकर्ता के चुनाव में यूबीटी का कौन सा नेता एक नगर पंचायत के नगर अध्यक्ष के चुनाव के लिए खड़ा है, उसके इलेक्शन में गए और ये बात कर रहे हैं कि प्रचार के लिए गए. ये सब घर के मुंबई से बाहर निकले नहीं है और आज यहाँ पर बात कर रहे हैं कि अनअपोज्ड इलेक्शन का. नगर पंचायत के चुनाव में सिर्फ सत्ता पक्ष के जो लोग हैं वही इलेक्शन में दिख रहे थे, वही रैली कर रहे थे, और यहाँ पर ये अनअपोज्ड इलेक्शन के बारे में बात यहाँ पर कर रहे हैं. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात. गेल्या तब्बल 2 दशकांहून केवळ चर्चा असलेल्या गारगाई या धरणाकरता मुंबई महापालिकेनं निविदा मागवल्या आहेत. मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणी पूर्ण करण्याकरता वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई धरण बांधण्याकरता प्रशासनानं निविदा मागवल्या आहेत. या धरणाच्या बांधकामाकरता सुमारे 3000 कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. नाताळ, नववर्ष आणि हिवाळ्याच्या सुटीमध्ये वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेनं विविध मार्गांवर 76 हिवाळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. या विशेष रेल्वेगाड्या मुंबई ते करमाळी, नागपूर मंगळुरू, तिरुवनंतपुरम तसंच पुणे ते नागपूर, अमरावती संगमनेर या दरम्यान चालवण्यात येणार आहेत. अदानी समूह आता मोनोरेलच्या संचलन देखभालीसाठीही उत्सुक आहे. महामुंबई मेट्रो रेल संचलन महामंडळानं मोनोरेलच्या संचलन देखभालीकरता मागवण्यात आलेल्या निविदेला 4 कंपन्यांनी प्रतिसाद दिलेला आहे. त्यात अदानी समूहासह कोकण रेल्वेच्या निविदेचा समावेश आहे. या 4 कंपन्यांमध्ये स्पर्धा असून यात कोणती कंपनी बाजी मारते हे निविदा अंतिम झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. मुंबई महापालिकेच्या दत्तक वस्ती योजनेचं ऑडिट होणार आहे आणि दत्तक वस्ती योजनेमध्ये एक मोठा घोटाळा आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाचे अधिकारी यामध्ये सामील आहेत. स्वयंसेवी संस्था नियमापेक्षा कमी कामगार नेमतात. झोपडपट्टीतील कचरा नियमितपणे उचलला जात नाही आणि त्या पैशाचा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी विधानसभेमध्ये केला. त्यावर या योजनेचं ऑडिट करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केली. वर्षअखेर आणि नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांमध्ये
कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये म्हणून पालिका मुंबईतील रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, बार्स, पब्स, लॉजिंग बोर्डिंग्स, पार्टी हॉल्स, तारांकित हॉटेल्स यांची झाडाझडती घेणार आहे. अग्निशमन यंत्रणा सक्षमरित्या कार्यान्वित आहे की नाही याची तपासणी करणार आहे आणि या तपासणीमध्ये अग्निशमन यंत्रणा बंद असल्याचं आढळलं तर कायद्यानुसार नोटीस बजावल्यावर कारवाई करण्यात येणार आहे. वीज, पाणी कापणे, सील करणे अशी कारवाई होऊ शकते. लोकलमधून पडून मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना भरपाई देण्यास टाळाटाळ करणाऱ्या रेल्वे प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयानं खडे बोल सुनावलेत. कामावर जाणाऱ्या प्रवाशाला पीक अवरला लोकलमध्ये शिरणं कठीण असतं. अशावेळी जीव धोक्यात घालून प्रवास करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी फुटपोटवर उभं राहून प्रवास करणं म्हणजे निष्काळजीपणा नाही असं स्पष्ट करत न्यायालयानं मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचा आदेश कायम ठेवलेला आहे. मुंब्रा अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या रेल्वेच्या 2 वरिष्ठ अभियंत्यांनी अटक टाळण्यासाठी कोर्टात धाव घेतली. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायमूर्ती NR बोरकर यांच्या एकलपीठासमोर वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान न्यायालयानं दोघांना दिलेल्या तात्पुरत्या जामिनाची मुदत 7 जानेवारीपर्यंत वाढवली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या पूर्व प्रवेशद्वाराला जोडल्या जाणाऱ्या ईस्टर्न एंट्री इंटरचेंज प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 6 महिन्यांमध्ये हा मार्ग वाहतुकीकरता खुला होणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पनवेल या परिसरातील वाहतूक कोंडीच्या कचाट्यातून प्रवाशांची सुटका होऊ शकेल. सायन पनवेल महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग, पाम बीच तसंच अटल सेतूवरून येणाऱ्या मार्गांना हा इंटरचेंज प्रकल्प जोडला गेलेला आहे. राजधानी, वंदे भारत, शताब्दी यासारख्या प्रीमियम ट्रेननं प्रवास करणाऱ्यांकरता रेल्वेने नवी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. प्रवाशांनी ट्रेनचं तिकीट बुक करताना नो मिल्स पर्याय निवडला तरी त्यांना पाण्याची बाटली मोफत मिळणार आहे. पाणी ही प्रवाशांची मूलभूत गरज मानून मोफत सुविधेत त्याचा समावेश करण्यात आलेला आहे.